हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सार। तर ते बनवायला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। टोमॅटोचं सार बनवण्यासाठी मी 2 टमाटर घेतले आहेत, 4 ते 5 कढीपत्ता घेतले, 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चिरलेला कांदा, अर्धा टीस्पून मोहरी, 2 चमचे हिरवा मसाला घेतलाय, अर्धा नारळ मी किसून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे। तर आता आपण पहिला हे पाणी आहे, या पाण्यामध्ये हे टोमॅटो उकडत ठेवायचे आहेत। तर हे 2 टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटोला अशी मधून चीर करायची आहे, हे बघू शकता। आणि हे मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो उकडत ठेवणार आहे। गॅस चालू केलेला आहे, आपण त्याला चांगलं असं उडवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण हे जे साहित्य आहे त्याला आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यात खोबरं, हळद, लाल मसाला, लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कांदा, थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिक्सर लावून घेऊया। आता छान असं वाटून झालेलं आहे आपलं। बघू शकता किती फाईन पेस्ट झाली आहे। असंच वाटण आपण कोकणामध्ये जे मच्छीचं वाटप असतं ते पण सेम असंच करतात। बघू शकता किती फाईन पेस्ट आहे। टोमॅटो पण आपले चांगले बॉईल झालेले आहेत। आता आपण त्याचा गॅस बंद करूया आणि थंड ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। थंड पाण्यामध्ये टाकून त्याच्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत। थंड करण्यासाठी आपण थंड पाणी टाकलं ह्याच्यामध्ये। आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत। हे बघू शकता इझिली साल निघते, हे बघा। साल काढून घेतली आहे, त्याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत। आता आपण त्याची प्युरी बनवून घेऊ। पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं। गरम आहे थोडं। हे बघू शकता टोमॅटोची आपण फाईन प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण त्याला तडका देणार आहोत। तर गॅस ऑन करायचा आहे आणि तडका देण्यासाठी मी हे पातेलं घेतलं आहे छोटंसं। अर्धा चमचा तेल, आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। ही आपण आता प्युरी त्याच्यामध्ये टाकणार आहोत। ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। चवीनुसार मीठ टाकायचे। टोमॅटोचं तुम्ही असं सूप पण बनवू शकता। आणि हे जे वाटण करून ठेवलेलं ते आपण आता ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी टाकायचं आहे।
एक उकळी येऊन द्यायची आहे टोमॅटोच्या साराला. फक्त एक उकळी आली की मग आपण गॅस बंद करूया. थोडंसं आपण अजून मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडं मीठ कमी आहे, ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. एक उकळी येऊ द्यायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकू शकता, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकली नाही आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही फिश टाकणार तर तुमची फिश कढी पण बनवून जाणार. हीच प्रोसेस आहे फिश कढीची. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला लाल मिरची आणि धने ॲड करायचे. बघू शकता आपली टोमॅटो कढी बनवून रेडी झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुमच्या इथे टोमॅटोची कढी कशी बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडते का टोमॅटोचं सार खायला तेही मला कमेंटमध्ये सांगा. माझी आई बनवायची गावी टोमॅटोचं सार, खूप छान बनवायची. बघूया आता परत जाईन तेव्हा खाईन तिच्याकडे टोमॅटोचं सार. तेव्हा मी तुम्हाला तिची रेसिपी पण शेअर करेल जेव्हा जाईन तेव्हा. तिची मच्छी कढी पण खूपच सुंदर असते. तर टोमॅटोचं सार बनवून रेडी झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि टोमॅटोचं सार सर्व करायला घेऊया. बघू शकता किती सुंदर असं आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा टोमॅटोचं सार कसं झालं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. खूपच छान झालं आहे टोमॅटोचं सार, मस्त असं झालं आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा.